वन्दितु संवसिद्धे ध्रुवमचलमनोवमं गदिं पत्ते वोच्छामि समयपाहुड मिनमोऽसुधकेवली भणिदम् नमः समयसाराय स्वानुभूत्या चकासते चिस्वभावाय भावाय सर्वभावांतरच्छिदे। अंतिम शासन नायक 1008 भगवान महावीर स्वामी की जय। द्वादशांगो श्रुत देवी की जय। स्वाध्याय कक्ष संपेपर्यंत आपणा सर्वांना चतुर्विध आहाराचा त्याग असणार आहे। समयसार ग्रंथ आपण बघतो आहे आणि सर्व विशुद्ध ज्ञानाधिकाराची आमची चर्चा सुरू आहे। वास्तविकतः जीव कशाचा करता आहे, त्याचं नेमकं कर्म कोणतं, जीव काय भोगू शकतो, हे सगळं आपण बघितलं। आता जीव काय जाणू शकतो याविषयीची आमची चर्चा सुरू आहे। जरी आम्ही म्हटलं की मी परपदार्थाला जाणतो, तरी परपदार्थाला जाणणं हे आमचं व्यवहार नाही असं कसं नाही। निश्चय तर हे सांगणार आहे की आत्मा स्वतःच्या ज्ञान पर्यायीला प्रतिसमय जाणतोय आणि ज्ञानाला जाणतो आहे। याही अपेक्षेने जर आम्ही भेद केला तिथे देखील तरीही तो व्यवहार आहे। शेवटी न्यायकच आहे, हे निश्चय कथन आहे। वास्तविक निश्चयाचं कथन हे न बोलणार आहे, म्हणजे निश्चय हा काहीही सांगत नाही। व्यवहाराने जे प्रतिपादन केलं त्या व्यवहार प्रतिपादनाला नाकारणं, नेती न इति एवढंच नाही, अजूनही काही आहे, तू सांगितलं नाही तेही वस्तूमध्ये आहे, हे सांगून निश्चय आपला कार्यभार सांभाळतो। आणि हे बघत असताना तरीही आम्ही कदाचित निश्चयाचं हे कथन आहे असं आम्ही त्या ठिकाणी सांगू शकतो कथनचित रीतीने। आणि जे व्यवहाराने सांगितलेलं आहे त्याचा सतत प्रतिषेध करणं हे निश्चयाचं कार्य त्या ठिकाणी दिसतं। म्हणून व्यवहारामध्ये असं म्हटलं जाईल की रंगानी भिंत रंगवली, भिंतीमध्ये रंग गेला। व्यवहार कथन अशाच तऱ्हेचं राहील। निश्चय नाही योग्य शहानिशा करून सांगेल की भिंत रंगली आहे, याचा अर्थ रंग भिंतीत गेला नसून रंग हा भिंतीवर आहे, रंग रंगरूपच आहे, भिंत रूपच आहे। दोन्हीही मध्ये फरक नाही, म्हणजे दोन्हीही अलग अलग आहे, एकमेक झालेले नाही। अशा प्रकारचं हे कथन त्या ठिकाणी असणार आहे। समजा आम्हाला भिंतीला दुसरा रंग द्यायचा असेल तर पहिला रंग आम्ही काढू शकतो याचाच अर्थ भिंतीमध्ये तो रंग एकमेक झालेला नाही, हे पाहून निश्चय नाही तशा प्रकारचं कथन करतो। म्हणून पहिली गाथा जी सांगितलेली होती की व्यवहार अशा प्रकारचा होतो की भिंतीला रंगवणारी सफेदी पाहून भिंत पांढरी झाली असा व्यवहार केला जातो, पण तो रंग भिंतीच्या बाह्य भागातच आहे आणि भिंत त्या रंगरूप झाली नाही, परद्रव्य रूप झाली नाही। त्याप्रमाणे ही गोष्ट जी दृष्टांतामध्ये सांगितलेली आहे ती आत्मतत्वावर घटित करून सांगितलं की जाणणारा जो आत्मा आहे तो ज्ञेयाला जाणतो। अशा प्रकारचा व्यवहार कथन त्या ठिकाणी होतं। बोलताना आम्ही तसंच बोलतो, परंतु जे आम्ही बोलतो आहे तशी आमची मान्यता ठेवायची नाही। मान्यतेमध्ये आम्हाला निश्चय समजला पाहिजे। निश्चय हा आहे की जाणणारा आत्मा आपल्याच क्षेत्रामध्ये आहे, तो परद्रव्यामध्ये परक्षेत्रात परज्ञेयात गेला नाही। त्या परज्ञेयाचं प्रतिबिंब ज्ञानात पडून ज्ञानाची पर्याय तशानुरूप झालेली आहे आणि त्या ज्ञान पर्यायीला आत्म्याने जाणलेलं आहे। आणि ज्ञान पर्यायीला आत्म्याने जाणलं म्हणजे स्वतःच्या ज्ञानाला ज्ञानाने जाणलं असा सद्भूत व्यवहाराचा निषेध करून आचार्य पुढे सांगत आहे की ज्ञान ज्ञानच आहे, न्यायक न्यायक रूपच आहे। बस हे निश्चय कथन
आचार्यांना या ठिकाणी मांडायचंय. दृष्टांत आम्ही बघितला होता जाणण्याचा आणि पस्तगो या भावाचा. तिसरं बघितलं होतं 358 नंबरच्या गाथेचा अर्थ आमचा सुरू आहे. आणि या गाथेमध्ये सांगितलेलं होतं की हा जीव स्वयं संयम रूप आहे. जसं आम्ही संयम म्हणताना आम्ही म्हणतो की यांनी इतक्या वस्तूंचा त्याग केला म्हणून हा संयमी आहे. संयम सांगताना इंद्रिय संयम आणि प्राणी संयम दोन तऱ्हेचे संयम व्यवहारामध्ये सांगितले जातात. एखादा जीव संयमी आहे, महाव्रती आहे, कधी म्हटलं जातं की ज्यांनी 5 इंद्रियांच्या आणि मनाच्या विषयांचा त्याग केलेला आहे. म्हणजे 5 इंद्रियांचे विषय भोगण्यामध्ये ज्याची प्रवृत्ती त्यांनी संपवलेली आहे, त्याचा त्याग घेतला आहे की मी पंचेंद्रियांच्या विषयांना भोगणार नाही असं ज्यांनी ठरवलेलं आहे आणि मनामध्ये देखील मनाचाही मी भोग घेणार नाही हे त्याच्या जीवनात त्यांनी म्हणजे 5 इंद्रियांच्या विषयांना ज्यांनी सोडलेलं आहे. आणि प्राणी संयम म्हणत असताना 5 स्थावरकायिक जीव आणि त्रसकायिक जीव या षटकायिक जीवाच्या हिंसेचा ज्यांनी त्याग घेतलेला आहे. म्हणजे परवस्तूंना मी कोणत्याही प्रकारे इजा करणार नाही, मारणार नाही, दुखवणार नाही अशा प्रकारे ज्यांनी प्राणी संयम जीवनामध्ये स्वीकारलेला आहे. म्हणजे आम्ही आमचा संयमाचा संबंध हा पराशी लावतो. पराचा संबंध जिथे आहे तिथे सांगतात आचार्य की हा असद्भूत व्यवहार नयाचा विषय आहे. दोन द्रव्यांमध्ये तुम्ही जे एकत्व कल्पिलं हा केवळ चुकीचा सिद्धांत त्या ठिकाणी आहे. हा जीव अशा प्रकारे त्या ठिकाणी पराचा त्याग करून स्वयं संयमी बनू शकत नाही. मग सांगितलं की संयम हा आत्म्याचा स्वभाव आहे आणि यांनी आपल्या स्वभावाला संयमाला हा यांनी सर्वस्वाचा त्याग केला किंवा स्वतःच्या स्वभावाला ग्रहण केलं हा याचा संयम भाव आहे. आणि हा देखील आत्मा आणि संयम असा भेद पाहत असल्यामुळे हा देखील सद्भूत व्यवहार झाला. मग आत्मा शेवटी संयम स्वरूपीच आहे हा निश्चय त्या ठिकाणी लक्षात घ्यायचा आहे. म्हणून या ठिकाणी शब्द येणार आहे त्यासाठी की हा आत्मा परद्रव्याचा अपोहक आहे. आधीही समयसार मध्ये एक गोष्ट येऊन गेली की हा जीव जेव्हा म्हणतो की मी दान दिलं, दान दिलं म्हणजे काय केलं, अर्थात ही निश्चय नयाची गोष्ट आहे. व्यवहारामध्ये व्यवहाराची भूमिका वेगळी थोडी असणार आहे आणि दोन्हीही आम्हाला समजायचं आहे. जेव्हा मी म्हणते की मी इतक्या पैशाचं दान दिलं किंवा हे पैसे मी दान पेटीत टाकले, आता आचार्य त्यांना प्रश्न करतात आहे की तू पैसे जे टाकले हे तुझे होते का? कारण दान कोणत्या वस्तूचं आम्ही करू शकतो? जी वस्तू माझी आहे त्याचं मी दान करू शकतो. आचार्य आम्हाला प्रश्न विचारतात की पैसा तुझा आहे का? उत्तर निश्चय नयाने हे राहणार आहे की पैसा जीवाचा असू शकत नाही. पैसा हा परद्रव्य आहे आणि परद्रव्य कधीही आत्मद्रव्य रूप जीवद्रव्य रूप होऊ शकत नाही. म्हणून पैसा माझा म्हणजे आत्म्याचा नाही. जर तो पैसा तुझा नाही तर तू दान तरी कसं करू शकतो? तू त्याचं जर ग्रहणच करू शकत नाही तर दान देखील तू कसं करू शकतो? हा प्रश्न आधी येऊन गेलेला आहे. आणि यावर आम्हाला असं वाटतं की ठीक आहे आता दानही देणं नको आहे असं आचार्यांना बिलकुल म्हणायचं नाही. आचार्यांची निश्चयाला दाखविण्याची दृष्टी आहे. आचार्यांना परद्रव्यावरील ममत्व सोडविण्याचा परिणाम आहे. पण दुसऱ्या गोष्टीतून आम्ही ज्या अर्थी व्यवहार नयानी हे घर माझं आहे, हे पैसा माझा आहे, हे सोनं माझं आहे म्हणतो, तो जो असद्भूत व्यवहार नय आहे, या असद्भूत व्यवहार नयानी आम्ही दान दिलं हेही आम्ही म्हणू शकतो.
दोन्ही गोष्टी आमच्या मान्यतेमध्ये ठेवायचं आहे. आम्हाला निश्चयाचा देखील एकांत करायचा नाही, अन्यथा तीर्थ प्रवृत्ती खंडित होईल. आणि व्यवहार नयाचा एकांत केला तर आम्हाला काय आम्ही ग्रहण करू शकतो आणि काय सोडू शकतो हे देखील आम्हाला योग्य रीतीने कळणार नाही. या ठिकाणी तर निरीच्छ बुद्धी एवढी सांगितलेली आहे की परद्रव्य माझं कधी असू शकत नाही. ज्या घरामध्ये मी राहते तिथे देखील आमची निरंतर ही भावना असायला पाहिजे की हे घर देखील माझं नाही. ज्याला मी परिधान करते आहे अशा वस्तू देखील माझ्या नाही, ही निरंतर भावना आमच्या अभिप्रायामध्ये जागरूक असली पाहिजे. आणि म्हणजे त्या पराविषयीचा ममत्व भाव आमच्या जीवनातून सहज सुटायला हवा आहे. ही गोष्ट आचार्यांना या ठिकाणी प्रामुख्याने कथन करायची आहे. म्हणून अपोहक आहे हे त्या ठिकाणी कथन येणार आहे की हा जीव परद्रव्याचं ग्रहण करू शकत नाही आणि त्यामुळे तो त्याचा त्यागही करू शकत नाही. तर हा जीव मुळातच संयम स्वरूपी आहे. याच्याकडून कोणत्याही प्राणीवधाचा म्हणजे प्राणीवध होऊ शकत नाही, पंचेंद्रियाच्या विषयांना हा भोगू शकत नाही. अशा तऱ्हेचा हा अपोहक भाव म्हणजे संयम भाव जीवनात आचार्यांना दाखवायचा आहे. म्हणून इथे आम्ही ठेवलेलो होतो, तिथून आपण पुढे टीका पाहू किंवा अर्थ आहे, भावार्थ अन्वयार्थ तो बघतो आहे की तह संजदो दुपरस्य न, ज्याप्रमाणे संयत जीव त्याज्य रूप परपदार्थांचा नाही. संयत जीव म्हणजे त्यांनी काहीही सोडायचं, म्हणजे सोडलं म्हणून तो संयमी झाला असं मुळीही नाही. आम्ही कित्येक गोष्टी आम्ही जीवनात सोडल्या पण आम्ही तरीही संयमी आहोत असं खात्रीलायक म्हणू शकत नाही. संयमासोबत आमच्या आत्मपरिणामामध्ये आम्ही चैतन्यामध्ये किती रममाण आहे हे देखील अभिप्रेत आहे. तो संयमी जीव स्वभावतःच संयमी आहे. तो पराचं ग्रहण करू शकत नाही. ज्याप्रमाणे चुनखडी ही परद्रव्याची नसून ती चुनखडीच आहे, याप्रमाणे दर्शन श्रद्धान श्रद्धेरूप परद्रव्याचं नाही. म्हणून श्रद्धेच्या बाबतीत परत सांगितलं, दंसन खाली वर पस्सगो शब्द आला दर्शनसाठी आणि इथे दंसनम शब्द आलेला आहे, तो श्रद्धा गुणासाठी आलेला आहे. कधी कधी पस्सगो श्रद्धा गुणासाठी तर वापरल्या नाही जात, अवलोकन करणं यासाठी आहे. पण दर्शन शब्द मात्र कधी कधी अवलोकन करणं आणि श्रद्धा दोनही रूपाने असू शकतो. या ठिकाणी तो श्रद्धा रूपाने वापरलेला आहे. म्हणून याप्रमाणे दर्शन म्हणजे श्रद्धान श्रद्धे रूप परद्रव्याचे नाही. तर ते दर्शन श्रद्धान स्वभावतः श्रद्धान रूप आहे. हा जीव श्रद्धा ही स्वतःची त्याची वैयक्तिक गोष्ट आहे. दर्शनाच्या बाबतीत जेव्हा आम्ही व्यवहार नयानी सम्यक दर्शनाचं लक्षण करतो त्यावेळेला सांगतो की आप्त आगम आणि गुरु यांच्यावर 8 अंगांनी सहित, 8 मूढतांनी रहित, 6 अनायतांनी रहित अशी श्रद्धा ठेवणे म्हणजे सम्यक दर्शन आहे. हे सांगत असताना या ठिकाणी निश्चय हा व्यवहाराचं कथन झालं. निश्चय तर सांगणार आहे की आपरूप को आपरूप में रुची सम्यक भला आहे. स्वतःच्या आत्मस्वभावामध्ये रुची असणं हे सम्यक्त्व आहे. आणि पुढे चालून हा भेदही जर आम्ही काढून टाकला तर आत्मा श्रद्धान्मय आहे हे निश्चय कथन असणार आहे. सगळं व्यवहाराच्या पार्श्वभूमीवर आचार्य सांगतात आहे, कारण आचार्यांना ज्ञात आहे की अनादी कालाचे संस्कार आम्हाला व्यवहार नयाचे आहे. त्याच्यामध्येच हा जीव वारंवार राहतो आहे. पण त्याला निश्चय तर सांगितलाच पाहिजे. आणि निश्चय सांगत असताना एकदा सांगून निश्चय पचनी पडणार नाही, हेही आचार्यांना माहिती आहे. म्हणून अलग अलग गाथा घेऊन की पहा तू जाणत आहे तरी देखील हे असं आहे, पाहत आहे तरी देखील निश्चय हा आहे. म्हणजे आचार्यांना ज्ञात आहे की एकदा सांगून
अनादिकालाचे संस्कार मिटणार नाही. वारंवार वारंवार पुनरावृत्ती करून आचार्यांची गोष्ट, सज्ञानाची गोष्ट आमच्या मनावर बिंबत आहेत. पुढे सांगतात आहे की एवं तू नाणम दंसनम चरिते, ज्ञान दर्शन चारित्राबाबत निश्चयाचं कथन आहे. आणि जे व्यवहाराचं कथन आहे ते आता तू थोडक्यात ऐक. आता हा निश्चय सांगितला, म्हणजे 359 गाथांपर्यंत निश्चय कथन केलं. आणि आता व्यवहारस्य तु वक्तव्यम से समासेन. समासेन म्हणजे थोडक्यात आचार्य सांगणार आहे. ज्याप्रमाणे चुनखडी आपल्या स्वभावाने भिंत वगैरे परद्रव्यास पांढरी करते, त्याप्रमाणे ज्ञातृद्रव्य ही आपल्या स्वभावाने परद्रव्यास जाणते. हा आत्मा ज्ञाता स्वभावी आहे. ज्ञाता स्वभावी असल्यामुळे स्वपराला जाणणं हे त्याचं कार्य आहे. आणि म्हणून स्वभावाने तो परद्रव्याला जाणतो. परद्रव्याला जाणतो हे व्यवहार कथन आहे. ज्याप्रमाणे चुनखडी आपल्या स्वभावाने परद्रव्यास पांढरी बनविते, तद्वत जीवही आपल्या स्वभावाने दृश्यरूप परद्रव्यास पाहतो. या ठिकाणी दुसरं व्यवहाराचं कथन पस्तगोच आलेलं आहे. म्हणून तो जीव परद्रव्यास जाणणारा आहे, तो पाहतो देखील परद्रव्यास, म्हणजे परद्रव्याचा तो द्रष्टा देखील आहे. ज्याप्रमाणे चुनखडी आपल्या स्वभावाने परद्रव्यास पांढरी बनविते, तद्वत ज्ञाता देखील आपल्या स्वभावाने परद्रव्याचा त्याग करतो. त्यांनी परद्रव्याचा जाणीवपूर्वक तो त्याग करतो. जसं त्यांनी ग्रहण केले आहे व्यवहार नयानी, त्याप्रमाणे तो परद्रव्याचा त्याग देखील व्यवहार नयानी करतो. ज्याप्रमाणे चुनखडी आपल्या स्वभावाने परद्रव्यास पांढरे बनविते, त्याप्रमाणे सम्यक दृष्टी आपल्या स्वभावाने परद्रव्याचे श्रद्धान करतो. त्याप्रमाणे सम्यक दृष्टी देखील स्वभावाने आप्त, आगम, गुरु, पंचपरमेष्ठी, सातत्व यांच्यावर श्रद्धा ठेवतो. आणि दुसरी श्रद्धा ही श्रद्धा ठेवणं हे झालं असद्भूत व्यवहार नाही. आणि सद्भूत व्यवहार नाही म्हणेल की तो आपल्या आत्मस्वरूपावर श्रद्धा ठेवतो, सद्भूत व्यवहार नाही. आणि निश्चय नाही म्हणेल की आत्मा स्वयं श्रद्धान रूपच आहे. अशा तऱ्हेचं या 3 दृष्टिकोनातून आम्ही ह्या गाथा पाहिलेल्या आहेत. दर्शन ज्ञान चारित्रामध्ये व्यवहार नयाचा निर्णय सांगितला. याप्रमाणे अन्य पर्यायांमध्ये देखील समजून घ्यावं. बाकीच्याही या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, जितक्या आम्हाला लावता येतील तेवढ्या बाबत हे सगळं जाणून घ्या. टीका पहा. टीका मोठी आहे, 30 रिपिटेशन वाटणार आहे. आचार्यांनी परत परत ती गोष्ट आम्हाला अंतरंगात ठसावी म्हणून सांगितलेलं आहे. सार तर 2 वाक्यात आपण पाहू शकणार आहे. 10 गाथांचं सार किंवा टीकेचं सार त्यांनी दिलेले पण आहे ब्रॅकेटमध्ये, की काय तुम्हाला या गाथांमधून लक्षात घ्यायचं. पण ओरिजिनल आचार्यांचे टीकेचे शब्द पण आपण पाहणार आहोत. विश्वामध्ये चुनखडी ही पांढरेपणा स्वभावाने परिपूर्ण अशी वस्तू आहे. व्यवहाराने पांढरे करण्यायोग्य मंदिर, भिंत वगैरे परद्रव्य त्या वस्तूचे श्वेत्य म्हणजे तिच्या करवी पांढऱ्या होण्यायोग्य असं द्रव्य आहे. जसं आम्ही ज्ञेय ज्ञायक संबंध लावतो, चेतक चेत्य संबंध लावतो, त्याप्रमाणे श्रद्धा श्रद्धेय संबंध लावतो. हे जे सगळे संबंध लावलेले आहे त्याप्रमाणे या ठिकाणी सांगितलं की ही स्वभावाने श्वेत रूप आहे. चुनखडी स्वभावाने श्वेत रूप आहे आणि ती दुसऱ्याला देखील श्वेत्य म्हणजे पांढरे बनवू शकण्याची तिच्यामध्ये योग्यता आहे. आता येथे पांढरे करणारी चुनखडी
श्वेत्यभूत भिंत वगैरे परद्रव्याची आहे की नाही, हा पहिला प्रश्न उपस्थित केला. याप्रमाणे त्या दोहोंचाही वास्तविक काय संबंध आहे याची मीमांसा करतात. जर ती चुनखडी भिंत वगैरे परद्रव्य रूप होत असेल तर जी वस्तू ज्याची होते ती वस्तू तीच होते. जर ती भिंत रूप होत असेल तर चुनखडी भिंत होऊन जाईल. या न्यायाने तत्वतः असा संबंध असताना चुनखडी भिंत वगैरेची होत असेल तर ती स्वयं भिंतच बनेल. असे ज्ञान जसे ज्ञान आत्म्याचे असल्याने ज्ञान म्हणजे तत्वतः आत्माच आहे असे जर झाले तर चुनखडीच्या स्वद्रव्यपणाचा उच्छेद होईल, परंतु अन्य द्रव्यरूप परिवर्तनाचा पूर्वीच प्रतिषेध केला आहे. ती चुनखडी भिंतीची झाली असं म्हटलं आम्ही समजा, तर आम्हाला वाटतं काय चुकीचं आहे याच्यामध्ये, नाही तरी तो रंग तर भिंतीचाच झालेला आहे ना. तर आचार्य सांगतात एक द्रव्य अन्य द्रव्य रूप होत नाही. मागे आम्ही कलशामध्ये आता 2 दिवसापूर्वी ही गोष्ट आचार्यांनी आम्हाला कलशाच्या रूपाने सांगितलं की एक द्रव्य कोणत्याही परिस्थितीत अन्य द्रव्य रूप होत नाही, म्हणून अन्य द्रव्य रूप परिवर्तनाचा संक्रमणाचा पूर्वीच प्रतिषेध केला आहे. म्हणून चुनखडी भिंतीची झाली याचा तर आचार्यांनी निषेध केला. असा केल्या असल्यामुळे द्रव्याचा उच्छेद होत नाही. जर आम्ही म्हटलं चुनखडी भिंतीची झाली तर चुनखडीचं अस्तित्व संपलं, पण त्याचं अस्तित्व संपलं नाही. ती आपल्या अस्तित्वाला घेऊनच आहे आणि म्हणून ती अन्य द्रव्य रूप झालेली नाही. म्हणून चुनखडी ही भिंत वगैरे परद्रव्याची होत नाही. परंतु जर चुनखडी भिंतीची होत नाही तर मग चुनखडी होते कुणाची, असा प्रश्न परत आला. मग चुनखडीचं काय झालं बा, हा प्रश्न आला. तर चुनखडी ही चुनखडीचीच होते. चुनखडीपासून तिच्यापासून जी तिची योग्यता आहे तिच्यापासून तशाच प्रमाणे वस्तूची निर्मिती होईल, तिचं परिवर्तन तशाच प्रकारचं होईल. म्हणून चुनखडी जी आहे ती चुनखडी रूपाचीच राहील. मग चुनखडी ज्या चुनखडीची होते ती ही दुसरी चुनखडी आहे तरी कोण? खरोखर ही मूळ चुनखडीपासून अन्य अशी चुनखडी नाही. जी मूळ खडे रूप होती तीच चुनखडी आता भिंतीला लावल्यामुळे पसरलेली आहे, ती तीच आहे, दुसरी कुणीही नाही. भिन्न भिन्न स्वस्वामित्व रूप अंशच आहे. जरी आम्हाला भिन्न भिन्न त्या ठिकाणी वाटली तरी ती तीच आहे. मग ह्या स्वस्वामी रूप भेद व्यवहाराचं साध्य तरी काय? मग कशासाठी आम्ही म्हणायचं की चुनखडी चुनखडीचीच झाली, हे म्हणणं आमचं त्या ठिकाणी काहीही गरज नाही. म्हणून चुनखडी ही कुणाचीच होत नाही, चुनखडी ही चुनखडीच आहे असा निश्चय सिद्धांत आहे. आता हा सिद्धांत आचार्यांनी सांगितला, दृष्टांत दिलेला आहे आणि यावरून द्राष्टांतावर आचार्य येणार आहे की या उदाहरणाच्या माध्यमातून आचार्यांना काय सांगायचं आहे. त्याचप्रमाणे या विश्वामध्ये जे चेतयिता ज्ञाता असे द्रव्य आहे ते ज्ञान गुण स्वभावाने परिपूर्ण द्रव्य आहे. जसं चुनखडी सांगितली होती की आपल्या स्वभावाने तीही स्वतःमध्ये स्वयंपूर्ण आहे. तिच्यामधला रंग, रस, गंध, स्पर्श हे सगळं तिच्यामध्ये विद्यमान आहे. ती आपल्यामध्ये परिपूर्ण रीतीने विद्यमान आहे. त्याप्रमाणे आत्मा देखील जो आहे हा चेतयिता ज्ञाता असं जे द्रव्य आहे हे ज्ञान गुणाने परिपूर्ण असे द्रव्य आहे. व्यवहार नयाने पुद्गलादी परद्रव्य ज्ञेय आहे. तिथे श्वेत श्वेत्य सांगितलं होतं. आता आत्म्यामध्ये आत्मा ज्ञाता आणि परद्रव्य ज्ञेय आहे. ज्ञायक चेतयिता आत्मा ज्ञेयभूत पुद्गलादी परद्रव्याचा होतो की नाही, पहिला प्रश्न तर त्यांनी उपस्थित केला की आमचा हा ज्ञायक आत्मा आहे, चेतयिता आत्मा आहे, हा परद्रव्याला जाणतोय. मग हा परद्रव्याचा झाला की नाही झाला,
हा पहिला प्रश्न उपस्थित केला. अशा प्रकारे येथे दोहोंमधील तात्विक संबंधाचा विचार करतात. जर चेतयिता पुद्गलादी परद्रव्याचा होत असेल, जर आम्ही म्हटलं की ज्ञान ज्ञेय रूप झालं, परद्रव्य रूप झालं, तर जो पदार्थ ज्याचा होतो तो तोच होतो. मग काय झाला? ज्ञायक स्वभावी आत्मा ज्ञेय रूप झाला. असा तात्विक संबंध विद्यमान असताना चेतकात्मा पुद्गल द्रव्याचा होतो, तर तो चेतयिता पुद्गलच बनेल. उदाहरणार्थ, ज्ञान आत्म्याचे असल्याने ज्ञान म्हणजेच आत्मा आहे, आणि असे झाले तर चेतयित्याच्या स्वद्रव्याचा उच्छेद होईल. जर ज्ञान ज्ञेय रूप झालं तर आत्म्यामध्ये काय राहिलं? आत्मा त्या स्वद्रव्याशी त्याचं काहीही राहिलं नाही, म्हणजे आत्म्याशी आणि ज्ञानाचा संबंध राहिला नाही, म्हणून त्या आत्म्याचाच नाश होईल, उच्छेद होईल. आणि अन्य द्रव्यरूप संक्रमणाचा पूर्वीच निषेध केला असल्यामुळे, आणि पहिल्यांदा आम्ही ज्या गाथा सांगितल्या त्या तर आमच्या लक्षात आहेतच की एक द्रव्य अन्य द्रव्यरूप होत नाही, म्हणून पूर्वीच याचा निषेध केलेला आहे. त्यामुळे स्वद्रव्याचा उच्छेद होत नाही, म्हणून आमचं ज्ञान जे आहे ते ज्ञेय रूप होत नाही, ही गोष्ट निश्चित. म्हणून चेतयिता पुद्गलादी परद्रव्यरूप परद्रव्याचा होत नाही. आता जर चेतयिता पुद्गलादी परद्रव्याचा होत नाही, तर चेतयिता कुणाचा होतो? परत प्रश्न आला की चेतनात्मा कुणाचा झाला बा? चेतयिता आत्मा चेतयिता आत्म्याचाच होतो. आत्मा जो आहे तो आत्म्याचाच असणार आहे. चेतयित्यापासून अन्य असा हा दुसरा कोणता चेतयिता की ज्याचा हा चेतयिता होतो? या चेतयिता आत्म्याचा वास्तविक अन्य चेतयिता आत्मा नाही, कारण आत्मा न्यायक स्वभावी आहे, म्हणून याचा काही दुसरा अजून कोणी आहे असं काहीही नाही. परंतु ते दोन्ही त्याचेच भिन्न भिन्न स्वस्वामी रूप अंशच आहे, पण त्याच्याच पर्यायी आहे. आणि आत्मा स्वामी म्हटलं तर ही पर्याय त्याची अशा प्रकारची त्याचीच ती पर्याय स्वस्वामी रूप अशी असणार आहे. या स्वस्वामी रूप भेद व्यवहाराचं साध्य काय? मग आता हा व्यवहार करायचा तरी कशासाठी? की मी याला जाणतो आहे, हा आत्मा या परद्रव्याचा ज्ञाता होतो आहे, हा व्यवहार तरी कशासाठी करायचा? म्हणून त्या ठिकाणी भेद व्यवहाराचाही निषेध केला. म्हणून न्यायक हा कुणाचाच नाही, न्यायक न्यायकच आहे, हा निश्चय आहे. एवढी पहिल्या गोष्टीवर, पहिल्या याच्यावर आचार्यांनी एवढी विस्तृत टीका लिहिलेली आहे. आणि कंसात आता ब्रॅकेटमध्ये सारांश दिला की एवढं जे आम्ही काही वाचलं त्याचा आम्हाला सार ग्रहण करायचं आहे, कारण ह्या शब्दांना आम्हाला पचनी पडणं आणि ते शब्द आम्हाला लक्षात राहणं कठीण आहे. म्हणून आचार्यांनी सार दिला त्या ठिकाणी की आत्मा परद्रव्याला जाणतो, हे व्यवहार कथन आहे. की मी पुस्तकाला जाणते, टेबलाला जाणतं, हे माझं कथन जे आहे हे व्यवहार कथन आहे. तसेच आत्मा आत्म्यालाच जाणतो, हेही व्यवहाराचं कथन आहे. आणि जर मी म्हटलं की आत्मा आपल्याच ज्ञान पर्यायीला जाणतो, तर हेही माझं कथन व्यवहार कथन आहे. पहिलं कथन आत्म्या पराला जाणतो हे असद्भूत व्यवहाराचं कथन आहे, आणि आत्मा आत्म्याच्याच पर्यायीला जाणतो, म्हणजे पर्याय आणि आत्मा अशा तऱ्हेचा त्यांच्यामध्ये संबंध जो पाहिला, याच्यामध्ये देखील आम्ही एक द्रव्य आहे आणि त्याच्यामध्ये पर्याय रूपाने भेद केला. एका अखंड द्रव्यामध्ये भेद कल्पना जी केली, हा व्यवहार नयाचा विषय आहे. आणि म्हणून यालाही सांगण्याची, व्यवहार आम्हाला सांगायची गरजच नाही. तो असद्भूत असेल, सद्भूत असेल, सर्व व्यवहाराचा आचार्य
अनुभूतीमध्ये निश्चयामध्ये निषेध करतात. आणि म्हणून आचार्य सांगतात की हे जे कथन आहे हे व्यवहाराचं कथन आहे. कारण तेथेही अभिन्न वस्तूमध्ये स्वस्वामी रूप कथनचित भेद कल्पना आहे. द्रव्य आणि त्याची पर्याय अशा प्रकारे त्या ठिकाणी स्वस्वामी कल्पना करून भेद कल्पना केलेली आहे. पहिला असद्भूत व्यवहार आहे आणि दुसरा सद्भूत व्यवहार आहे. म्हणून काय निश्चय काय लावायचा? तर न्यायकच आहे. हा निश्चय आम्हाला पाहायचा आहे. एक कल्पना पहिली कोणत्याही गाथेची एक कल्पना लक्षात आली की बाकी चारही गोष्टी आम्हाला सहज लक्षात येणार आहे. तसंच पस्सगो बाबत लावायचं, तसंच असंजम बाबत लावायचं आणि तसंच दंसनम बद्दल पण आम्हाला लावायचं आहे. एक गोष्ट फक्त आम्हाला पूर्णपणे लक्षात आली पाहिजे आणि लक्षात आणण्यासाठी सार लक्षात घ्या की आत्मा परद्रव्याला जाणतो हे व्यवहार कथन आहे. आत्मा स्वतःच्या ज्ञान पर्यायीला जाणतो हे पण व्यवहार कथन आहे. आणि आत्मा न्यायक आहे, तो जाणतोच आहे हे कथन निश्चयनयाचं कथन आहे. दुसऱ्यामध्ये पहा, विश्वामध्ये चुनखडी ही पांढरेपणा स्वभावाने परिपूर्ण अशी वस्तू आहे. मागच्याच सारख्या टीका याच्या राहणार आहे. पहिली वाचली आपण तशी. व्यवहाराने पांढरे करण्यायोग्य घर, महाल, मंदिर वगैरे भिन्न परद्रव्य त्या वस्तूचे श्वेत्य आहे, म्हणजे पांढरे करण्यायोग्य आहे. आता येथे पांढरे करणारी चुनखडी श्वेत्यभूत भिंत वगैरे परद्रव्याची आहे की नाही, याप्रमाणे या दोहोंचाही वास्तविक तत्वतः काय संबंध आहे यांची मीमांसा करतात. जर ती चुनखडी भिंत वगैरे परद्रव्य रूप होत असेल तर जी वस्तू ज्याची होते ती वस्तू तीच होते या न्यायाने असा तत्वतः संबंध असताना चुनखडी भिंत वगैरेची होत असेल तर ती भिंतच बनेल. जसे ज्ञान आत्म्याचे असल्याने ज्ञान म्हणजे तत्वतः आत्माच आहे असे जर झाले तर चुनखडीच्या स्वद्रव्यपणाचा उच्छेद होईल. आणि मग असं जर आम्ही मांडलं तर चुनखडीचं अस्तित्व नष्ट झालं, तिचं अस्तित्व राहिलं नाही हे आम्हाला मानावं लागेल. परंतु अन्य द्रव्यरूप परिवर्तनाचा यापूर्वीच प्रतिषेध केला असल्यामुळे द्रव्याचा उच्छेद तर होत नाही. कारण एक द्रव्य समूळ नष्ट झालं असं कधीही होत नाही. म्हणून चुनखडीचा अस्तित्व संपलं असं होणार नाही. म्हणून चुनखडी ही भिंतीची होत नाही. जर चुनखडी भिंतीची होत नाही तर चुनखडी आत आहे तरी कुणाची? तर ती चुनखडी ही चुनखडीचीच होते. मग चुनखडी ज्या चुनखडीची होते ती ही दुसरी चुनखडी तरी काय आहे? खरोखर ती मूळ चुनखडी पासून अन्य अशी चुनखडी नाही. जी चुनखडी चुनखडीची झाली तर ती होते कुणाची? तर पहिल्याचीच झाली, तिच्यामध्ये परिवर्तन झालं म्हणून ती काही दुसरी कुणी नाही. भिन्न भिन्न स्वस्वामी रूप अंशच आहे. तर ह्या स्वस्वामी रूप भेद व्यवहाराचे साध्य तरी काय? काहीच नाही. म्हणून चुनखडी ही कुणाचीच होत नाही. चुनखडी चुनखडीच आहे असा निश्चय सिद्धांत आहे. आता ही गोष्ट दृष्टांतावर कशी लावली हे आपण उद्याच्या क्लासमध्ये बघणार आहोत. सारखेच अगदी शब्द तेच आहे, त्याच्यामध्ये कुठेही फरक केलेला नाही. फक्त शब्दांमधला फरक जो आपल्याला दिसतोय तो एक तर पहिल्यांदा ज्ञान, दर्शन म्हणजे अवलोकन, संयम आणि श्रद्धा या 4 रूपांनी ह्या गोष्टी आपल्याला पाहायच्या आहे. जिनवाणी के ज्ञान ते सूझे लोकालोक, सो जिनवाणी मस्तक नमो सदा देत हो. नमो अरिहंताणम नमो सिद्धाणम
नमो आयर्याणं नमो वज्रायाणं नमो लोये सवसाहुणम. सर्वांना जय जिनेंद्र.